बुद्धांच्या मागे साप म्हणजेच नाग का दाखवतात? हे एका विशिष्ट प्रसंगाशी संबंधित आहे. भगवान बुद्ध जेव्हा ज्ञानप्राप्तीनंतर उरुवेला म्हणजेच बोधगया येथे ध्यान करत होते, तेव्हा 7 दिवस एक मोठा पाऊस झाला. त्यावेळी मुचालिंद नावाच्या नागराजाने आपल्या प्राणाने बुद्धांचे रक्षण केले. बुद्ध ध्यानस्थ होते. मुसळधार पावसातही ते शांत होते. मुचालिंद नाग आपल्या शरीराने बुद्धांची आसनाखाली रक्षण कवच तयार करतो. आपल्या फणांनी छत्र तयार करून बुद्धांना भिजण्यापासून वाचवतो. पाऊस थांबल्यावर मुचालिंद मानवी रूप धारण करून बुद्धांना वंदन करतो. साप म्हणजे नाग मागे असलेली मूर्ती म्हणजे मुचालिंद नागाचे रक्षण आणि बुद्धांची शांतता, स्थिरता, समत्व या प्रतीकांचा भाग आहे. काय बुद्ध नागवंशी होते? याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही की भगवान बुद्ध नागवंशी होते. तथागत